नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. आज डे 12 आहे आणि हायवे टू ग्रोथचा एक उपक्रम आहे, मनी माइंड गेम. मॉर्निंग सुपरस्टार सकाळचं आपण रिच्युअल्स करत आहोत, होपोनोपो करत आहोत आणि अफर्मेशन करत आहोत. तर त्यासाठी आज आपण सुरुवात करूया. प्रथम 1 ते 2 मिनिटं शांत बसून श्वास घ्यायचेत. 10 वेळा दीर्घ श्वास घ्यायचेत. इनहेल करायचं आणि एक्झेल करायचे. जेव्हा इनहेल कराल तेव्हा या सृष्टीतलं वातावरणातलं जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आपण इनहेल करतोय आणि एक्झेल करते वेळी ज्या काय निगेटिव्हिटी आहेत आपल्यामध्ये किंवा एक्झेल करणार आहोत, आपण ज्या निगेटिव्हिटी आहेत त्या बाहेर पडणार आहेत आणि पॉझिटिव्ह आपण आत घेणार आहोत. तर सुरुवात करूया. पहिले 1-2 मिनिटात आपल्याला त्या गोष्टी करायच्यात. असं शांत होतो आपण पुढच्या 1 ते 2 मिनिटात. त्यानंतर आपल्याला हात जोडायचे, नमस्कार करायचे. प्रथम आपल्या आई वडिलांना नमस्कार करायचे, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचे. नंतर आपल्या गुरूंना आपल्याला नमस्कार करायचे, त्यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करायचे. नंतर आपण नमस्कार करणार आहोत आपल्या देवी देवतांना. ज्या देवी देवतांना आपण मानतो त्या देवी देवतांना आपण नमस्कार करत आहोत. महापुरुषांना, थोर संतांना, स्वामींना, सगळ्यांना नमस्कार करतोय. महापुरुष जे होऊन गेलेत आपल्या पृथ्वीवरती त्या सगळ्या महापुरुषांना नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार. छत्रपती संभाजी महाराजांना नमस्कार करून आजच्या दिवसाची मी सुरुवात करत आहे. मित्रांनो, आज दिवस 12वा आहे. थँक्यू, तुम्ही सगळेजण माझ्या बरोबर आहात त्यासाठी थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. 10 गोष्टींना आपण धन्यवाद देणार आहोत. आपण 10 व्यक्तींना आपण आज देणार आहोत धन्यवाद. ते 10 व्यक्ती जे असतील ते प्रथम आपले आई वडील. आपल्या आई वडिलांना आपण धन्यवाद देतोय, नमस्कार करतोय, धन्यवाद देतोय की त्यांनी जन्म दिलाय आपल्याला आणि सदैव आपल्या बरोबर आहेत, आपल्या सोबत आहेत, कळत नकळत आपल्या सोबतच आहेत आणि आपल्या पाठी त्यांचा शुभेच्छा, आशीर्वाद नेहमी सदैव असतो. आपण जी गोष्ट करतो त्यासाठी ते नेहमी तथास्तुच बोलत असतात. धन्यवाद त्या आई वडिलांसाठी. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या भाऊ असेल, मोठा भाऊ असेल किंवा छोटा भाऊ असेल, त्याला तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद. कारण लहानापासून ते आतापर्यंत त्यांनी तुम्हाला खूप मदत केली असेल, खूप हेल्प केली असेल, प्रत्येक वेळेला तुम्हाला समजवलं असेल, सांगितलं असेल. त्या तुमच्या भावासाठी, तुमचा छोटा भाऊ असेल किंवा तुमचा मोठा भाऊ असेल, तुमची एक भाव असेल, दोन असतील, तीन असतील, त्या प्रत्येकाला तुम्ही धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद तुमच्या बहिणीला द्या, जे तुमच्या जन्मापासून तुमचे बरोबर आहे. मग तुमची बहीण मोठी असेल, तुमची छोटी असेल, त्या बहिणीला तुम्ही प्रथम धन्यवाद द्या. तिच्यावर खूप प्रेम करा, तुमच्या भावावर खूप प्रेम करा. धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. त्या लहान लहान गोष्टी आठवा, लहानपणीच्या गोष्टी आठवा, त्या तुम्ही मस्ती करत असाल किंवा आनंदाचे क्षण आठवा, ज्या तुम्ही एकत्र घालवला असाल, त्या आनंद क्षणसाठी धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद तुमच्या पत्नीसाठी द्या. जर तुमचं लग्न झालं असेल तर तुमच्या पत्नीला धन्यवाद द्या. जर तुमचं लग्न नसेल झालं तर तुमच्या प्रेयसीला द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. ती तुमच्या आयुष्यात आली म्हणून तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि आनंदमय झालंय. खूप क्षण तुम्ही आनंदात घालवल्यात, त्या पत्नीसाठी धन्यवाद द्या.
धन्यवाद, 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 धन्यवाद तुमच्या मुलांसाठी द्या. तुम्हाला मुलगा असेल तर त्या मुलग्याला द्या. तुमची मुलगी असेल, पहिलं प्रथम आपण मुलग्याला देऊया धन्यवाद, धन्यवाद. कारण तो आल्या लहानपणापासून, ज्याचं नसेल मुलगा तरी पण तुम्ही धन्यवाद द्या. कारण आज नसेल तर उद्या होईल, भविष्यात येईल. तर धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. त्याच्या त्या आनंदाच्या क्षणासाठी धन्यवाद, धन्यवाद. तुमच्या मुलगीसाठी धन्यवाद द्या. धन्यवाद की अ, ती जन्मली त्यावेळेला कशी दिसत होती, कशी मस्ती करत होती, तिचे ते बोलणं, बोबडं बोलणं म्हणा, किंवा तिची डिमांड म्हणा. लहान मुलांचे डिमांड खूप जबरदस्त असतात. त्या डिमांडसाठी धन्यवाद. आणि ते इतकं आनंद वाटतं ना ते ऐकून. खूप धन्यवाद, मजा येते. खूप मस्त वाटतं. धन्यवाद, 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 धन्यवाद. जर तुम्हाला दोन मुलं असतील तर दोघांसाठी द्या, दोन मुली असतील तर दोघांसाठी द्या, तीन असतील तर तिघांसाठी द्या. प्रत्येक तुमच्या फॅमिली मेंबरसाठी धन्यवाद द्या. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुमच्या काकांसाठी द्या. तुमच्या काकांसाठी द्या धन्यवाद. काका काकींसाठी धन्यवाद द्या. ते कसेही वागले तुमच्याबरोबर तरी पण तुम्ही त्यांना धन्यवाद द्या. तुमचं रक्ताचं नातं आहे त्यांच्याबरोबर, धन्यवाद द्या. ज्या गोष्टी झाल्या त्याला विसरून जा आणि क्षमा करा. प्रत्येक गोष्टीला क्षमा करा. आता तुम्ही काय काय जण म्हणत असाल की अरे मी कसं बोलू, माझ्याबरोबर तर असंच झालं तसं झालं, तरी पण तुम्ही विसरून जा आणि क्षमा करा आणि धन्यवाद द्या. तुम्ही जिथून कुठे आता बसलाय तिथून धन्यवाद द्या. तुमच्या काका काकींना धन्यवाद द्या. तुमचे चुलत भाऊ जे असतील त्यांना धन्यवाद द्या. भाऊ असेल, बहीण असेल, त्या सगळ्यांना धन्यवाद द्या. सगळे मित्रांनो, आपले ते नातेवाईक आहेत, आपले आपले रक्ताचे नाते आहेत, त्या सगळ्यांना तुम्ही धन्यवाद द्या. जे काय ते कसे वागले त्याच्याशी विचार नका करू. तर ते आज तुम्ही त्यांना माफ करा, मोठ्या मनाने माफ करा आणि धन्यवाद द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. तुमच्या मावशीला द्या, तुमच्या काकांना द्या. धन्यवाद, 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 धन्यवाद. तुमच्या जे मावस भाऊ आहेत, बहिणी आहेत, त्यांना धन्यवाद द्या मित्रांनो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. असं तुमच्या सगळ्या नातेवाईकांना तुम्हाला धन्यवाद द्यायचे मित्रांनो. आणि खूप जबरदस्त असतात हे नातेवाईक. खूप एनर्जी असते. खूप तुम्हाला हेल्प करतात. कळत नकळत तुम्हाला माहिती नाही पण ते तुम्हाला हेल्प करतात. तुम्हाला वाटत असेल ते तुमच्याबद्दल ईर्ष्या करतात, ईर्ष्या वगैरे करत नाहीत. तर त्यांना वाटत असतं की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे जाताय आणि त्यासाठी ते सतत विचार करत असतात. आणि तसंच आपल्याबद्दल विचार जर सगळ्यांनी केला तर हा युनिव्हर्स पण बोलेल की हा माणूस खूप पुढे जातोय, ह्याला अजून आपण मदत करूया. त्यामुळे ते कळत नकळत आपल्याला मदतच करतात. आणि त्या मदतीसाठी तुम्ही धन्यवाद द्या. त्यांच्यावर खूप प्रेम करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता मित्रांनो आपण 7 वेळा ओम बोलणार आहोत. तर ओम जेव्हा आपण बोलतो तेव्हा व्हायब्रेशन जनरेट होते मित्रांनो. ते व्हायब्रेशन जनरेट होते, ते पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जनरेट होते. तर प्रथम ओम जे आपण बोलतोय ते आपण स्वतःसाठी बोलतोय. दुसरा ओम बोलतोय ते आपल्या परिवारासाठी बोलतोय. तिसरा ओम बोलतोय ते आपल्या घरासाठी आपण बोलतोय. चौथा आपण बोलतोय ते आपल्या ऑफिससाठी, तुम्ही ज्या ऑफिसमध्ये काम करता, दुकानात काम करता, किंवा जिथे कुठे तुम्ही काम करता त्याच्यासाठी आपण चौथा ओम बोलतोय. पाचवा आपण आपल्या शहरासाठी बोलतोय, आपण तुम्ही ज्या कुठल्या शहरात राहता त्या शहरासाठी आपण बोलतोय. सहावा आपण बोलतोय भारत देशासाठी, भारत माझा देश आहे, लव्ह माय कंट्री. आणि सातवा आपण बोलतोय युनिव्हर्ससाठी, पूर्ण जगासाठी आपण अ, ती व्हायब्रेशन, ती पॉझिटिव्ह एनर्जी आपण सोडतोय मित्रांनो. तर सुरुवात करूया पहिल्या ओमसाठी. ओम बोलताना दीर्घ श्वास आत घ्यायचा आहे पोटापर्यंत आणि सोडते वेळी जेव्हा शेवटी म बोलायचं तेव्हा दोन्ही ओठ चित्त व्हायचेत मित्रांनो. असं असं करायचं की जेणेकरून जास्त व्हायब्रेशन डेव्हलप होतं. तर सुरुवात करूया. मुद्रेत बसा, जशी ही मुद्रा, ही फोटोमध्ये जशी मुद्रा दिसते त्या पद्धतीने बसा मित्रांनो. आणि सुरुवात करूया. ओम. ओम. ओम.
पुढचा अर्धा मिनिट एनर्जी फील करत आहोत आपण. एनर्जी फील करायची. आता तुमच्या नजरेसमोर पैशाचं झाड दिसतंय मित्रांनो. तसंच आपल्या आयुष्यात पैशाचं झाड आहे, ज्याला आपण अनदेखा करतोय. म्हणून ही दाखवण्याचोय मी की पैशाचं झाड बघा. असाच पैसा तुमच्या आयुष्यात येईल. त्यासाठी तुम्हाला होपोनोपो करायचंय. तुम्हाला जे जे पाहिजे त्यासाठी तुम्ही होपोनोपो करू शकतात. तर आता आपण पैशासाठीच आपण करणार आहोत पुढचे 90 दिवस, जेणेकरून ज्या पैशाबद्दलच्या निगेटिव्हिटी आहेत त्या सगळ्या आपल्या वाईप आउट होतील आणि नवीन गोष्टी आपण त्याच्यात फिडिंग करणार आहोत. एक सर्वेनुसार 21 दिवस किंवा 66 दिवस केलं पाहिजे. म्हणूनच मित्रांनो आपण 90 दिवस करणार आहोत. कारण कळत नकळत आपल्याकडून राहून गेलं असेल तर आपण रोज ती अफर्मेशन देणार आहोत. रोज आपण क्लीनअप करणार आहोत. तर आपण सुरुवात करूया होपोनोपोसाठी. होपोनोपो काय आहे? आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. हे 4 शब्द आहेत. मराठीत एक्सप्लेन करायचं, आय एम सॉरी, मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी, मला क्षमा कर, क्षमा कर. थँक्यू, धन्यवाद. आय लव्ह यू, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तर आपण कसं बोलायचंय तर ते मी तुम्हाला सांगतो. ज्याच्यासाठी आपण बोलतोय त्याचं नाव घ्यायचं. पैसा, मनी. पैसा आणि मनीसाठी आपण बोलतोय आय एम सॉरी, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. पैसा, मला प्लीज माफ कर, की मी क्षमा कर की मी तुला तितकी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होती ती दिली नाही. माझ्याकडून कळत नकळत चुकीची भावना निर्माण होते तुझ्याबद्दल, त्यासाठी मला प्लीज माफ कर. मी तुला जी रिस्पेक्ट द्यायला पाहिजे होती ती दिली नाही, त्यासाठी मला प्लीज माफ कर. प्लीज क्षमा कर, मला प्लीज क्षमा कर. आय एम सॉरी, आय एम सॉरी. थँक्यू, तू मला क्षमा केल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद, तू मला क्षमा केल्याबद्दल धन्यवाद. आय लव्ह यू, आय लव्ह यू. माझं खूप प्रेम आहे की जन्मापासून आतापर्यंत तू माझ्यावर प्रेम केलेस, माझ्या बरोबर आहेस. माझ्या प्रत्येक गोष्टीत तू मला हेल्प केलीस, त्यासाठी पैसा तुझा खूप खूप धन्यवाद. आय लव्ह यू, आय लव्ह यू. आणि ह्याच पुढे ह्या क्षणापासून मी कधीच तुझ्याबद्दल चुकीचं बोलणार नाही, चुकीचं भावना निर्माण करणार नाही. या क्षणापासून तू आणि मी बेस्ट फ्रेंड आहेत. आय लव्ह मनी, मनी लव्हज मी. आय लव्ह मनी, मनी लव्हज मी. आता आपण 11 वेळा मी बोलणार आहे मित्रांनो, पण तुम्हाला 108 वेळा बोलायचं. तर कसं बोलायचं? पैसा, मनी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मित्रांनो, तुम्ही हे मनातल्या मनात पण बोलू शकता. मी जोरात बोलते कारण तुम्हाला ऐकायला गेलं पाहिजे म्हणून. मनातल्या मनात बोलू शकता तुम्ही, प्रवासात बोलू शकता तुम्ही, जेव्हा एकांतात असतात तेव्हा बोलू शकता. 108 वेळा बोलण्यासाठी तुम्हाला मोजून 8 मिनिटं 10 मिनिटं लागतात, त्याच्यावरती नाही लागत. ते 8 मिनिटं 10 मिनिटं जर तुम्ही दिवसातनं 2 वेळा तर 3 वेळा जर काढलात तर तुमची पूर्ण निगेटिव्हिटी क्लीन अप होईल. आणि त्यानंतर अफर्मेशन द्यायचं. आता क्लीन झाले, साफसफाई झाली, आता चांगल्या गोष्टी लावायची. तर चांगली गोष्ट काय? तर पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. जे माझ्या सरांनी मला शिकवलंय तेच मी तुम्हाला सांगतोय. हिंदीत आहे, नंतर आपण मराठीत पण आपण करणार आहोत. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. बार बार आता है, हर बार आता है, चारों तरफ से आता है, घूम घूम के आता है, ढूंढ ढूंढ के आता है. बैठता हूं तो आता है, सोता हूं तो आता हूँ, चलता है तो आता हूँ, भागता हूं तो आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है, बार बार आता है. जरूरत के समय सबसे ज्यादा आता है, मुसीबत के समय तो भर भर के आता है. पैसा मेरा सबसे अच्छा दोस्त है. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. आय लव्ह मनी, मनी लव्स मी. पैसा माझ्यावर खूप प्रेम करतो. माझा तो बेस्ट एम्प्लॉई आहे, माझा बेस्ट पार्टनर आहे.
माझा बेस्ट मित्र आहे. कारण पैसा मला सर्व मिळवून देतोय. मला नॉलेज, मला जी कुठली वस्तू पाहिजे ती, माझ्यासाठी तो इतकी मेहनत करतोय की तो अजून पैसे कमवून आणतोय. मी एक शेअर मार्केट ट्रेडर आणि कोच आहे मित्रांनो. तर मी जिथे इन्व्हेस्टमेंट करतो तिथे माझी मल्टिप्लाय होऊन येते. जिथे मी ट्रेडिंग करतो तो स्टॉक वाढतो. कारण पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आणि पैसा माझा बेस्ट फ्रेंड आहे, त्यामुळे माझ्या सगळ्या गोष्टी अगदी आनंदी आनंद होत राहतात. थँक्यू, थँक्यू, थँक्यू मनी, आय लव्ह. थँक्यू मनी, आय लव्ह. आय लव्ह. आय लव्ह. मित्रांनो, असं तुम्हाला 108 वेळा बोलायचं. 108 वेळा रोज बोलत राहा. आपण 90 दिवसाचा चॅलेंज घेतलाय, आज दिवस 12 आहे. जसे तुम्ही 12 दिवस माझ्या सोबत आहात, तसेच पुढेही तुम्ही सोबत राहा. तुम्हाला मजा येईल. आणि आजचा पॉवर टॉक आहे, लव्ह युअर सेल्फ. स्वतःवर प्रेम करा मित्रांनो. तुम्ही कसेही दिसता तरी पण प्रेम करा. तुम्ही खूप सुंदर तुमचे केस असतील तरी प्रेम करा. तुमचे कुर्ले केस असतील तरी प्रेम करा. तुम्ही टकले असाल तरी पण प्रेम करा. तुम्ही स्वतःवर प्रेम करा. तुम्ही सुंदर दिसताय मित्रांनो. तुम्ही आरशात बघा, आत्ताच्या आत्ता जाऊन. हा व्हिडिओ संपल्यानंतर आरशात बघा. तुम्ही फार सुंदर दिसताय आणि स्वतःला मला आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. स्वतःचं नाव घेऊन बोला, आय लव्ह यू. तुम्ही खूप सुंदर दिसता. तुम्ही खूप सुंदर आहात. मी सुंदर आहे. ही भावनाच खूप महत्वाची आहे मित्रांनो. ही भावना पहिली जनरेट करा. जेव्हा तुम्ही स्वतःवर प्रेम कराल, तेव्हा जग तुमच्यावर प्रेम करायला सुरुवात करेल. पण पहिलं स्वतःवर तर प्रेम करा. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह माय सेल्फ. मित्रांनो, आज आपण स्वतःला आय लव्ह यू कमीत कमी 108 वेळा तरी तुम्हाला बोलायचं. आणि तुम्ही बोलणार आहेत, मला पक्का प्रॉमिस करताय. ओके, थँक्यू. थँक्यू मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच. आय लव्ह यू, आय लव्ह यू.